आज सर्वत्र मराठी भाषा दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो आणि त्याच निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। याच संदर्भातली एक विशेष मुलाखत अगदी काही क्षणांपूर्वी आपण राज ठाकरे यांची पाहिलेली होती। मात्र काही क्षणामध्येच आता उद्धव ठाकरे यांच्या देखील एका कार्यक्रमाला सुरुवात होती आहे। मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आज मात्र जनतेसोबत कुठल्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतात थेट पाहूया। एकही कानाकोपरा असा नव्हता की तिकडनं कोणी ना कोणीतरी आपल्याकडे बघत नाहीये। तुडुंब म्हणजे रस्ते तर भरलेलेच होते, पॅराफिट भरलेले, खिडक्या भरलेल्या, गच्च्या भरलेल्या, झाडं भरलेली। म्हटलं कसे दिवस असतात बघा। या त्याच बिल्डिंग्स आहेत की जिथे मराठी माणसासाठी दरवाजे बंद होते, तो एक काळ होता। आणि मग शिवसेनेचा जन्म झाला। मराठी माणसाच्या न्याय हक्काच्या संघर्षासाठी शिवसेनेचा जन्म झाला। आणि ते जे दरवाजे बंद होते ते दरवाजे तोडून आज मराठी माणूस असा त्याच्यातनं आत शिरलाय की त्यातनं आता वरनं हे काय चाललेलं आहे शिवसेनेचं शिवराय संचलन ते बघायला गर्दी असते। तो जमाना वेगळा होता। आता या ज्या काही पिढ्या आलेल्या आहेत त्या पिढ्यांना तो काळ कदाचित सांगितलं तर विश्वास बसणार नाही की कसं मराठीची अवहेलना होत होती। मराठी माणूस म्हटल्यानंतर अगदी त्याला काय म्हणायचे घाटी। आपल्याच राज्यात जसं कुसुमाग्रजांनी इथे म्हटलं होतं की आपली मराठी मंत्रालयाच्या दाराशी फाटक्या वस्त्रांनीशी उभी आहे, तसंच आपल्या राज्यामध्ये आपला मराठी माणूस हातात भिकेचा कटोरा घेऊन उभा होता। त्या हातातल्या भिकेच्या कटोऱ्याच्या जागी शिवसेना प्रमुखांनी एक आत्मविश्वासाची तलवार दिली, शिवसेना। आणि मग ती जी काय लढाई सुरू झाली, मोठमोठे मोर्चे निघाले, सभा व्हायच्या, आजही होतात। आणि ती जी एक पिढीची मी गोष्ट सांगतो की त्या पिढीला म्हणजे त्याच्यामध्ये दिवाकर राऊत आहेत, विलासजी तुम्ही, अरविंद तुम्ही सगळेच जण आणखीन सुद्धा समोर बसलेले असतील। न्याय हक्क म्हणजे काय आणि तो लढून कसा मिळवावा लागतो हे त्या पिढीला माहितीये। संघर्ष म्हणजे काय हे या पिढीला माहितीये। आता हे जे पावट्यानं मोड फुटलेत ना, हे पावटे तेव्हा नव्हते तिकडे। बाळासाहेबांचे विचार कधीही बाळासाहेबांनी कोणासमोर गुडघे टेका आणि पालख्या वहा असं शिकवलेलं नाहीये। जगाल तर आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाने जगा, हा एक विचार शिवसेना प्रमुखाने आमच्या अंगात रुजवलेला आहे। आणि तिथून जी काही सुरुवात झाली, हे संकट जे काय असतं त्या संकटात सुद्धा मी संधी शोधणार आहे। कारण तेव्हा ही सगळी संकट मी बघत आलेलो आहे। मी बघत आलो शिवसेना, कारण आज कदाचित एखाद दुसरा साक्षीदार राहिला असेल जो त्या क्षणाचा साक्षीदार असेल, जो मी एक आहे की आमचं ते जे दादरचं घर, त्या घरामध्ये शिवसेनेची स्थापना झाली 19 जून। आणि हे माझ्या लक्षात नव्हतं, मी सहज एकदा भाषणात ऐकता ऐकलं आणि तेव्हा त्याच्यात बाळासाहेबच म्हणाले, कारण एवढं काय मी तेव्हा मोठा नव्हतो, एक 5-6 वर्षाचा होतो। सकाळी 9-9:30चा सुमार असेल, नाव ठरलं आणि मला माहित नाही चंदूमामा तू होतस की नाही त्यावेळेला, त्या क्षणाला तिकडे असेल म्हणजे एक साक्षीदार अजून एक आहे। म्हणजे मी बोलतोय खरं बोलतोय याच्यासाठी साक्षीदार पण सोबत आणलाय। आणि ते सहदेव नाईक होते आणि त्यांनी घोषणा दिली छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आपला नारळ जो वाढवला ना, मुहूर्त बघितला काही न बघितलं आणि त्याला एवढेच सगळे जे धुमारे फुटले, तो प्रत्येक तिथपासून आतापर्यंतचा संघर्षाचा काळ, मग आणीबाणीचा सुद्धा काळ मी पाहिलेला आहे। कसं आणीबाणीच्या वेळेला काय आले होतं, आणीबाणीच्या वेळेला सुद्धा ठीक आहे तेव्हा एक बेधुंदी अशी बेबंदशाही माजेल की काय देशात अशी परिस्थिती होती। आणि म्हणून तेव्हा शिवसेना प्रमुखांनी आणीबाणीला जरूर पाठिंबा दिला होता। पण याचा अर्थ असा नाही की नंतर जे काय आणीबाणीमध्ये घडलं त्याला शिवसेनेचा पाठिंबा होता। खुद्द आणीबाणीमध्ये सुद्धा मार्मिकवरती बंधनं होतीच। म्हणजे असं विचित्र बंधन की मार्मिक छापण्यासाठी बंदी नाही, पण मार्मिकच्या प्रेसवरती बंदी। मग कोणी छापून द्यायला तयार होत नव्हतं, मग कुठेतरी तो छापला जायचा। मग तेव्हा मी अनेकदा सांगितलेलं की दिवाकर रावते तेव्हा आता इथून एवढं रिवाइंड केल्यानंतर काय वयाचे असतील तेव्हाचे ते मार्मिक स्वतः हातगाडीवरनं मार्मिकच्या गठ्ठेच्या गठ्ठे बाजारात घेऊन जायचे। प्रेस पण त्यांच्या घराच्या इकडेच होती। असे सगळे शिवसैनिक त्या शिवसैनिकाच्या त्या घट्ट विणेतनं हे आत्ताचं सगळं जे काय आहे ना, स्थानिक लोकाधिकार वगैरे सुद्धा 50 वर्ष झाली त्याला। ही वीण घट्ट आहेत, मुळं आपली घट्ट आहेत, रुजलेली आहेत। वरचे शेंडे बुडके उडवा तुम्ही, ठीक आहे,
कोणाला वाटलं असेल ही फुलं तोडली म्हणजे झाड मेलं, अजिबात नाही. काही काही वेळेला बाणगुळं सुद्धा छाटली जातात, ती बाणगुळं छाटावीच लागतात. काही आपोआप गळून पडत असतील तर आनंद आहे. म्हणजे अनेकदा ते बाणगुळ एवढं वाढतं की बाणगुळाला असं वाटतं की तोच स्वतः वृक्ष झालेला आहे. पण त्याला कळतं की मूळ जे काय असतं ना, तो रस शोषणारी पाळं मुळं जी असतात ना, ती जमिनीत खोलवर रुजवावी लागतात. फांद्यावरची पाळं मुळाची बाणगुळाची असतात, ती फांदी छाटली का बाणगुळ मेलं. ही अशी शिवसेना निर्माण झालेली आहे. आणि त्यातून स्थानिक लोकाधिकार आहे, भारतीय कामगार सेना आहे, कितीतरी प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी अन्यायावरती प्रहार करण्यासाठी शिवसेनेच्या शाखा कार्यरत आहेत. आणि म्हणून मला आज अभिमान आहे. मी जास्त उगाचच त्या नको त्यांना आज काय महत्व मला द्यायचं नाहीये, कारण आज त्यांचा दिवस नाहीच आहे. आणि म्हणून मला आज अभिमान आहे. मी जास्त उगाचच त्या नको त्यांना आज काय महत्व मला द्यायचं नाहीये, कारण आज त्यांचा दिवस नाहीच आहे. कारण कधीही मी तुम्हाला सांगितलं ना, आई वडील जे संस्कार देतात ते संस्कार झाले नाहीत तर मग चोरी, दुसऱ्याची गोष्ट चोरण्याची वेळ येते, ती त्यांच्यावरती आली. म्हणून मी चोरावरती जास्त बोलणार नाही, अजिबात नाही. मला लाज लज्जा त्यांना नसेल, पण जे मी मगाशी सांगितलं की जसं त्या दिवारमध्ये होतं हातावरती शिक्का, तसं ज्या ज्या वेळेला हे छातीवरती धनुष्यबाण लावतील तेव्हा त्यांच्या कपाळावरती शिक्का असेल की तू स्वतः चोर आहेस. हे चोरलेलं धनुष्यबाण आहे. मी प्रत्येक बोलण्यामध्ये, मग ती प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा कुठलंही असेल, तरी तिकडे मी जे आव्हान देतो तेच आज तुमच्या साक्षीने देतोय की आज तुम्ही आमचं नाव चोरलेलं आहात, धनुष्यबाण चोरलेलं आहात. आमचं चोरलेलं धनुष्यबाण घेऊन तुमच्यात हिंमत असेल तर मैदानात या. मी आमची मशाल घेऊन मैदानात येतो, बघूया काय होऊन जातं. आणि आता अनिलनी मला एक चांगली निशाणी दिली. धनुष्यबाणाच्या वरती मशाल लावलेली आहे. आता त्या बाणावरती पलिता लावण्याचीच वेळ आलेली आहे. अन्याय जाळायचा असेल तर तिकडे केवळ बाण नाही, पलिता लावावा लागेल. कारण ते धगधगते जे विचार आहेत, ते विचार म्हणजे शिवसेना आहे. शिवसेना म्हणजे नाव किंवा चिन्ह नाही. केवळ धनुष्यबाण म्हणजे शिवसेना नाही. केवळ शिवसेना ही आपली आहेच, ती चोरू कोणी शकत नाही. पण हे जे काय तुम्ही शिवसेना प्रमुखाने पेरलेलं आहे, ते कसं तुम्ही आमच्यातनं काढाल.